माझे नाव अजय. आमच्या समोरच्या घरात गेल्या 4 वर्षापासून साऊथ इंडियन आंटी तिचा नवरा व मुलगी भाड्याने राहत होते. तेव्हा मी पुण्याला नोकरी करत होतो. पण आमच्या व काकांच्या वडिलोपार्जित जमिनीवरून वाद झाल्यामुळे मी कंपनीकडून वर्क फ्रॉम होम कामाची अनुमती मागितली. कारण मी माझ्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा आणि त्यात वडिलांची 3 महिन्या अगोदर एन्जिओप्लास्टी सर्जरी झाली होती. म्हणून त्यांच्याकडेही लक्ष देणे होईल आणि घरी बसून नोकरी करता येईल यासाठी मी 4 दिवसा अगोदर घरी आलो होतो. मी अजूनही माझ्या भाडेकरूंना डोळ्यासमोरून पाहिले नव्हते. मला वडिलांना दवाखान्यात न्यायचे होते म्हणून मी गाडी धुण्यासाठी गेलो होतो. तेथून घरी आल्यावर माझ्या घरात मला जोरजोराचा आवाज येत होता. मला वाटले काका व काकू काही वाद घालण्यासाठी घरी आले असावेत. पण मी घरात घुसताच त्या ठिकाणी वेगळीच बाई आईजवळ बोलत होती. तेव्हा त्या आंटीशी आईने माझी ओळख करून दिली. आई त्या आंटीला म्हणाली, पद्मा, यह मेरा लड़का अजय, यह पूना में नौकरी करता है. 3-4 दिन पहले ही गांव आया है. अभी फिलहाल घर से ही वर्क फ्रॉम होम का काम कर रहा है. त्यावर आंटी आईला म्हणाली, दीदी, आपने पहले कभी बताया नहीं कि आपका लड़का पूना में नौकरी करता है. मुझे लगा आप दोनों ही अकेले इस घर में रहते हो. काफ़ी बड़ा है आपका लड़का और देखने में भी तो हीरो के जैसे ही लगता है. तेव्हा मी आंटीला नमस्ते म्हणालो आणि आईला विचारू लागलो, आई, हेच का आपले भाडेकरू? त्यावर आई मला म्हणाली, हो अजय, हेच ते आपले भाडेकरू. त्यांच्या मुलीचं लग्न याच महिन्यात ठरलेलं आहे आणि लग्नही आपल्याच गावी होणार आहे. त्यासाठीच त्यांना अजून एक भाड्याचं घर पाहुण्यांसाठी हवं आहे, ते पण ह्याच कॉलनीत. आणि सर्व बुकिंग त्यांची लग्नाची अजून राहिली आहे. तू त्यांना मदत करून देशील म्हणजे त्यांना त्रास होणार नाही. त्यावर मी आईला हो म्हणालो. चालेल आई, आंटीला सर्व मदत करेल मी. आंटी रंगाने गोरी होती. साधारणतः 37-38 वर्ष वय त्यांच्याकडे पाहून मला वाटू लागलं होतं. पण दिसायला अगदी सुंदर होती आंटी. मी आणि आई तिच्या शेजारी बसून त्यांना विचारू लागलो, आपको क्या क्या काम करना है आंटी, उसकी लिस्ट आप पहले बना लो. मेरे पास 4 व्हीलर भी है. तुम्हें जहाँ जाना है आप मुझे बता देना, मैं आपको लेके जाऊंगा और आपका पूरा काम करूंगा. जब तक आपके लड़की की शादी हो जाती है तब तक, और घर का टेंशन आप मत लो. मेरे दोस्त का घर ऐसे भी खाली है, वो भी आपको किराए से मिल जाएगा. तेव्हा आंटी मला म्हणाल्या, अजय, तुम्हारी काफ़ी हेल्प हुई मुझे. थोड़ी देर बाद तुम मेरे घर आ जाओ तो हम पूनम से मिलके सामान की लिस्ट बना लेंगे. त्यावर मी आंटीला ठीक है म्हणालो. मैं अभी फ्रेश होके आपके घर 10 मिनिट में आता हूँ आंटी. मी एवढं सांगितल्यावर त्या आंटी आपल्या घरी गेल्या. त्यानंतर मी फ्रेश झालो आणि मी आंटीच्या घरी जाण्यासाठी निघालो. पण तेवढ्यात आंटी मला त्यांच्या घराखाली असलेल्या किराणा दुकानावर सामान घेताना दिसल्या. मग मी पण आंटीच्या शेजारी जाऊन उभा राहिला आणि थोड्या वेळात मी व आंटी त्यांच्या घरी येऊन पोचलो. घरात घुसतात आंटीने पूनमला आवाज दिला. पूनम हे त्यांच्या मुलीचे नाव होते. पूनम, बाहेर आव, देखो कोण आया है. आणि पूनम ही गाऊन घालतच रूममधून बाहेर आली. तिने तो गाऊन अर्धवटच घातला होता. त्या सिच्युएशनला ती एवढी सुंदर दिसत होती की मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नव्हतो. आणि ती म्हणाली, कोण आया आहे अम्मा. लागलीच आंटी माझ्या अगदी समोर येऊन उभ्या राहिल्या. कारण माझं लक्ष तिच्याकडे न जायला पाहिजे म्हणून. आंटी माझ्या एवढ्या जवळ होत्या की त्यांच्या नाकातून निघणारे गरम श्वास हे माझ्या चेहऱ्याला स्पर्श होत होते आणि आंटीचे ते अगदी माझ्या डोळ्यासमोर होते. माझे लक्ष त्यांच्यावरच होते. त्यांना पाहून त्या क्षणाला माझ्या हातात ते हवे होते असे मला वाटू लागले होते. तेव्हा आंटीने पूनमला आवाज दिला आणि विचारले, हो गया क्या तुम्हारा. त्यावर पूनम म्हणाली, हो गया अम्मा मेरा. तेव्हा आंटी माझ्या समोरून बाजूला झाल्या आणि पूनम मला समोर दिसली. आंटीने पूनमशी माझी ओळख करून दिली. पूनम, यह अजय अपने मकान मालिक के लड़के हैं. अभी 4 दिन पहले पूना से आए हैं. हमें तुम्हारी शादी में जो कुछ भी लगने वाला सामान लाने छोड़ने में यह अजय हमारी मदत करेंगे. तेवढ्यात आंटी मला म्हणाल्या, अरे अजय,
मैं भूल ही गई तुम्हें भेटने को बोलने को. आओ बैठो. मी आंटीच्या पुढच्या हॉलमध्ये ठेवलेल्या बेडवर जाऊन बसलो. माझ्या शेजारी आजूबाजूला आंटी व पूनम बसल्या. आम्हा तिघांची एका तासापर्यंत चर्चा चालली. पूनमचे लग्न ह्याच महिन्याच्या शेवटी होते. आमचे सर्व डिसिजन झाल्यानंतर आम्ही उद्यापासून कामाला लागणार होतो. आणि मी जेव्हा माझ्या जागेवरून उठलो तेव्हा माझ्या हाताची कोणी पूनमच्या त्या ठिकाणी जोराने टच झाली. त्याच वेळेस माझे लक्ष पूनमकडे गेले. पूनमने माझ्याकडे पाहून एक गोड स्माईल दिली. मग मी पण तिला एक स्माईल दिली आणि घरी जाण्यासाठी निघालो. घरी आल्यावर माझे डोके त्याच विचारात गुंग होते. तो पूनमचा सुंदर चेहरा, तिने अर्धवट घातलेला गाऊन व तिच्या त्या ठिकाणी टच झालेली माझी कोणी, हे चित्र वारंवार डोळ्यासमोर फिरत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी मी आंटीच्या घरी आलो तेव्हा पूनम ही चेअरवर बसून व्हिडिओ कॉलवर आपल्या होणाऱ्या नवऱ्याशी बोलत होती. आणि तिच्या हात अशा ठिकाणी होता की ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. मला पाहताच ती भानावर आली आणि मोबाईल कट करून स्वतः सावरत ती मला म्हणू लागली, अजय तुम इतनी सुबह यहाँ, कुछ अर्जंट काम था क्या? तेव्हा मी पूनमला म्हणालो, कल अपना क्या तय हुआ था कि आज से काम पे लगना शुरू है और आंटी कहाँ है? तेव्हा पूनम मला म्हणाली, अम्मा तो बाहेर गई है. पूनम माझ्याकडे एकटक नजरेने पाहतच होती आणि मला म्हणाली, अजय एक बात बोलू? त्यावर मी तिला म्हणालो, बोलो. तुम्हारी हेयर स्टाइल काफ़ी अच्छी है, तुम्हारे फेस को बहुत सूट होती है, इसलिए तुम इतने अच्छे दिखते हो. तेव्हा मी पूनमला म्हणालो, मगर पूनम मेरी इतनी खूबसूरत होने की तारीफ कभी किसी ने की नहीं. तुम भी काफ़ी अच्छी दिखती हो. कोई भी ड्रेस तुम पर सूट हो जाता है. जैसे कि कल तुमने पहना हुआ आधा अधूरा गाउन भी तुम पर काफ़ी अच्छा जच रहा था. इसका मतलब तुम्हारी निगाहें मेरी तरफ और मेरी खूबसूरती को तराशने में लगती है. तुम्हारे भी हस्बंड काफ़ी सुंदर दिखते होंगे ना? मी पूनमला विचारले. त्यावर पूनम म्हणाली, दिखते तो अच्छे है मगर तुमसे कम खूबसूरत दिखते हैं. तेव्हा तिने मला तिच्या नवऱ्याचे फोटो दाखवले. फोटोत तो थोडासा सावळा दिसत होता पण छान होता. तेव्हा मी पूनमला म्हणालो, अच्छी तो दिखते है तुम्हारे हस्बंड भी. तुम्हारी लव मैरिज है या अरेंज मैरिज है पूनम? तेव्हा पूनम मला म्हणाली, अरेंज मैरिज है. तुम्हारी शादी तय होने के बाद तुम कभी मिले हो? तेव्हा पूनम मला म्हणाली, शादी तय होने के बाद तो नहीं मिले मगर रोज़ वीडियो कॉल पे ज़रूर मिलते हैं हम. इसका मतलब मैं जब घर में आया था तब तुम उसी से बात कर रही थी. तेव्हा पूनम मला म्हणाली, हाँ मैं उन्हीं से बात कर रही थी. क्या काम करते हो? मी तिला म्हणालो. पूनम म्हणाली, एक प्राइवेट कंपनी में जॉब करते हैं मगर परमानेंट है, पगार भी अच्छा है, इसीलिए मम्मी ने मेरी शादी उनसे तय कर दी है. तेव्हा मी पूनमला म्हणालो, वो सब छोड़ो, आज क्या क्या काम करना है वो डिसाइड कर लो. अगर मैं एक बार लैपटॉप के सामने लॉगिंग करने के लिए बैठ गया ना तो 5 घंटे के बाद में ही फ्री हो सकता हूँ. इसलिए आंटी को बताना जब वो आएगी तब कि अजय आया था और उन्होंने फ़ोन करने के लिए बोला है. यह मेरा नंबर है. त्यावर पूनम मला म्हणाली, ठीक आहे अजय, जैसे ही अम्मा आएगी घर पे तो मैं तुम्हें फ़ोन कर दूंगी. एवढं सांगून मी घरी निघून आलो आणि लॅपटॉपवर आलेले मेल्स मी चेक करू लागलो. पूनमच्या घरून मला येऊन फक्त 5 मिनिटे झाले असावेत. तेवढ्यात तिच्या फ़ोनवरून मला फ़ोन आला, अजय तुम जल्दी आ जाओ, मुझे काफ़ी दर्द हो रहा है. मी गडबडीत लॅपटॉपचे फ्लॅप बंद करून धावतच पूनमच्या घरी आलो. पण पूनम मला कुठे दिसतच नव्हती. तिचा फक्त आवाज ऐकू येत होता, अम्मा अम्मा मैं गई. कहाँ हो तुम? किधर गई हो? मैं कब से राह देख रही. मी पूनमला आवाज दिला, पूनम तुम कहाँ हो? तुम ठीक हो ना? क्या हुआ? तेव्हा पूनम मला म्हणाली, अजय तुम आ गए, रुको वहीं पे. तेव्हा मी पूनमला परत विचारले, तुम हो कहाँ पूनम? पूनम म्हणाली, अरे बाबा मैं बाथरूम में हूँ. मी पूनमला विचारले, मगर बाथरूम में हुआ क्या तुम्हारे साथ? तेव्हा पूनमने दार उघडला आणि समोरचे दृश्य पाहून माझे डोळेच मोठे झाले. पूनम ही आंघोळ करून माझ्यासमोर उभी होती, पण तिला चालता येत नव्हतं. तिला मदतीची गरज होती. मी तिला सपोर्ट देण्यासाठी माझा हात पुढे केला आणि तिला म्हणालो, पूनम मेरा हात पकडो और बाहेर आ जाओ.
पूनमने एक हात माझ्या हातात ठेवला. तिच्या हातांचा स्पर्श इतका कवळा व नाजूक होता की जणू माझ्या हातात कोणी गुलाबाचं फूल ठेवलं आहे असं मला वाटू लागलं. तिला अजूनही चालता येत नव्हतं. तेव्हा पूनम मला म्हणाली, अजय मुझे चलना बिल्कुल नहीं आ रहा है. मेरे शरीर का वेट पैर पर गिरते ही काफ़ी दर्द हो रहा है. तेव्हा मी पूनमला माझ्या गोदीत उचलले. तिचा एक हात माझ्या खांद्यावर होता आणि आमचे डोळे एकमेकांच्या डोळ्यात होते. पूनमला मी बेडवर आणून झोपवले आणि विचारले, क्या हुआ था बाथरूम में तुम्हारे साथ पूनम? तेव्हा पूनम म्हणाली, जब मेरा नहाना हो गया था तब अचानक मेरा पैर साबुन पर गिर गया और मेरा पैर फिसल गया और नीचे गिरते ही मेरा पैर घूम गया, इसलिए काफ़ी दर्द हो रहा था. तेव्हा मी पूनमला म्हणालो, दिखाओ तुम्हारा पैर कहाँ लगा है पूनम. पूनमने आपले दोघं पाय सरळ केले. तिचा डावा पाय आज सुजलेला होता. जेव्हा मी तिच्या पायाला हात लावला तेव्हा तिने डोळे लावून जोराने अम्मा अशी ओरडली. तेव्हा मी पूनमला म्हणालो, अब तो तुम्हें हॉस्पिटल में ही लेके जाना पड़ेगा. इस महीने तो हो गई फिर तुम्हारी शादी. तुम्हारी शादी के मंडप में दूल्हा दोनों पैर पे खड़ा होगा मगर दुल्हन देड़ टांग पर खड़ी होगी. अच्छी जोड़ी दिखेगी तुम्हारी. त्यावर पूनम आणि मी जोरजोराने हसू लागलो. तेवढ्यात पूनम म्हणाली, अजय बाथरूम में मैंने मेरा मोबाइल रखा है, वह मुझे लाके दे दो ना. तेव्हा मी पूनमला म्हणालो, ठीक आहे अभी लाके देता हूँ. मी जसेही बाथरूममध्ये गेलो तेव्हा माझी नजर बाथरूमच्या हँगरवर टांगलेल्या कपड्यांवर पडली आणि त्या ठिकाणी आंटी व पूनमचे आतले कपडे टांगलेले होते. त्यांच्याकडे पाहून मला पूनमबद्दलचं आकर्षण जास्तच वाढू लागलं होतं. कंपनीत मी सर्व मुलींशी बोलायचो, पण एवढ्या क्लोजवरती मी कधीच मुलींशी गेलो नव्हतो. मोबाईल घेऊन आल्यावर माझी नजर पूनमच्या त्या ठिकाणी गेली. मनात शंका झालीच की ही पडली असावी, त्यामुळे ते कपडे तिथेच राहिले, नाहीतर ते कपडे आपल्याला त्या ठिकाणी दिसले नसते. पूनमने माझ्या हातातून मोबाईल घेतला आणि त्याच वेळेस घरात आंटी आल्या. आंटीने मला घरात पूनमसोबत पाहिल्यावर विचारले, अजय तुम कब आए घर पे? आंटी मुझे आए हुए 10-15 मिनट हो गए. तेव्हा आंटीने पूनमला विचारले, तुम ऐसी क्यों सोई हो पूनम, क्या हुआ तुम्हें? तेव्हा पूनम आंटीला म्हणाली, अम्मा मैं बाथरूम में गिर गई थी, चोट काफ़ी थी, मुझसे चला भी नहीं जा रहा था, तो मैंने अजय को फ़ोन करके घर पे बुलाया. उसी ने हाथ पकड़कर मुझे यहाँ बेड पर सुलाया. तुम कहाँ गई थी इतने टाइम तक? मैं कब से राह देख रही थी तुम्हारी. तेव्हा अजय आंटीला म्हणाला, आंटी इसे हॉस्पिटल लेके जाना पड़ेगा, इसके पैर में काफ़ी चोट लगी है और एक्सरा करने के बाद पता चलेगा कि पैर में क्या हुआ है. तेव्हा आंटी डोक्याला हात लावून पूनमला म्हणाली, हे भगवान, तुम संभल कर भी नहीं चल सकती है क्या? अगल बगल में क्या रखा है वो तो देखना चाहिए तुमने. पूनम इसी महीने में तुम्हारी शादी है, अगर तुम्हें कुछ हो गया तो तुम्हारे ससुराल वालों को क्या जवाब दूंगी मैं. तेव्हा आंटी मला म्हणाली, तुम यही रुको अजय, मैं अभी ATM से पैसे निकाल के लाती हूँ. असं म्हणून आंटी बाहेर गेल्या आणि मी चेअर घेऊन पूनमसमोर बसलो. तेव्हा मी आणि पूनमची मजा घेण्यासाठी तिला म्हणालो, पूनम अगर हॉस्पिटल में तुम्हारे पैर में फ्रैक्चर निकला तो तुम शादी के मंडप में कैसे जाओगी. तेव्हा पूनम मला म्हणाली, तुम किस काम के लिए हो, तुम्हारा हाथ पकड़ के जाऊंगी. चलो मैंने तुम्हारा हाथ पकड़ भी लिया तो तुम तो एक पैर पर ही डोल डाल के चलोगी तो सब लोग तुम पे हसेंगे. तेव्हा मी आणि पूनम परत हसू लागलो आणि यावेळेस मी टाळी देण्यासाठी तिच्यासमोर हात पुढे केला आणि आमच्या दोघांचा हात एकमेकांच्या ज्या वेळेस स्पर्श होणारच होता त्याच वेळी तिने हात बाजूला घेतला आणि माझा हात तिच्या त्या ठिकाणी जाऊन पडला. त्या ठिकाणी स्पर्श झाल्यामुळे माझ्या अंतर्मनातही तरंग उडू लागल्या होत्या, कारण तो माझ्यासाठी एक वेगळा स्पर्श होता. अचानक आमच्या दोघांचे हसणं बंद झाले आणि एकमेकांच्या भावना डोळ्यांनी आम्ही जाणून घेऊ लागलो. पूनमने मला तिच्याजवळ बसवले आणि मला म्हणू लागली, अजय इस दिन का इंतज़ार मैं तुम्हें जब कल पहली बार अम्मा के साथ देखा था तभी मुझे तुमसे प्यार हो गया था. मेरे दिमाग में और सपनों में मैं भी तुम मुझे बार बार तड़पा रहे थे. तेव्हा मी पूनमला म्हणालो, मगर पूनम इस महीने में तुम्हारी शादी है,
मैं तुम्हारे साथ ऐसा नहीं कर सकता हो, तुम किसी और की अमानत हो. तेव्हा पूनम मला म्हणाली, अजय, जब तक मेरी शादी नहीं होती तब तक तो तुम मुझसे प्यार कर सकते हो ना. उसके बाद फिर से मैं अपने पति को अपना लूँगी, मगर मैंने जैसे ही दिल से चाहा है उसके साथ कुछ दिन बिताऊंगी तो मुझे भी अच्छा लगेगा. एवढं बोलून पूनमने लागलीच माझ्या हात तिच्या हातात घेतला आणि त्याला घट्ट दाबू लागली. त्यावर मी पूनमला म्हणालो, पूनम, कभी भी आंटी घर पर आ सकती है. अगर उन्होंने हमें इस हालत में देख लिया तो और बवाल खड़ा हो जाएगा. इसलिए हम इस प्यार के बारे में बाद में सोचेंगे. तेवढ्यात आंटी पैसे घेऊन घरात आली आणि पूनमला आंटीने तिच्या मदतीने उभे केले आणि माझ्या आणि आंटीच्या खांद्यावर हात ठेवून पूनम ही घराबाहेर आली. काही मिनिटातच मी गाडीची चावी घेऊन गाडीचे डोर उघडून पूनमला गाडीच्या आत बसवून तिला हॉस्पिटलला आणले. काही वेळाने डॉक्टरांनी तिची तपासणी करून तिला एक्सरेसाठी पाठवले आणि 15-20 मिनिटानंतर तिचा रिपोर्ट हा आला. त्या रिपोर्टमध्ये पूनमच्या पायाला काहीच झाले नव्हते. कारण घरातून निघाल्यावर आमच्या मनात जी शंका होती ती दूर झाली होती. डॉक्टरांनी तरी 15-20 दिवस फिरण्यासाठी तिला मना केले होते. काही औषधी घेतल्यानंतर आणि रात्री व दिवसा झोपतेवेळी पायाखाली उशी ठेवायला त्यांनी सांगितली होती. म्हणजे पायावरची सूज लवकर कमी होईल आणि पूनमला होणारा त्रास हा लवकर बरा होईल. पूनमला घेऊन आम्ही दोघंही घरी आलो आणि तिला आराम करण्यासाठी सांगितले. आंटी या आमच्या गावातील आश्रमशाळेतील मुलांसाठी पोळा बनवण्याचे काम करत होते. आंटी मला म्हणाल्या, अजय, मेरा स्कूल का टाइम हो गया है, नहीं तो बच्चे भूखे रह जाएंगे. मुझे जाना जरूरी है. तुम पूनम का ख्याल रखना और कुछ लगता है तो मुझे फ़ोन कर देना. त्यावर मी आंटीला ठीक आहे म्हणालो आणि आंटी त्या ठिकाणाहून निघाल्या. मी पूनमला विचारले, तुम चाय पिओगी पूनम? तेव्हा पूनम मला हो म्हणाली. तुम्हें बनानी आती है अजय चाय? मैं अभी घर से तुम्हारे लिए थर्मास में चाय लेके आता हूँ, हम दोनों मिलके पीते हैं. त्यावर पूनम म्हणाली, चलेगा, जैसे तुम्हें अच्छा लगता है. मी घरी येऊन सर्व घडलेली घटना आईला सांगितली. आईने लवकरच माझ्यासाठी व पूनमसाठी चहा बनविला आणि त्याला थर्मासमध्ये टाकून मी पूनमच्या घरी आलो. मी हळूवार पावलं टाकत पूनमच्या घरात शिरलो तेव्हा पूनम मी मोबाईलमध्ये वेगळीच व्हिडिओ पाहत होती. तिला या गोष्टीचे भानच नव्हते की मी घरात प्रवेश केला आहे. मी जसा खोकललो त्याच वेळेस तिने आपला मोबाईल बंद केला आणि माझ्याकडे ती पाहू लागली. तेव्हा मी पूनमला म्हणालो, चलो चाय पिलो पूनम. मी त्यांच्या किचनमधून 2 कप आणले आणि दोघांसाठी त्यात चहा टाकला. चहा पिऊन झाल्यानंतर मी पूनमला आराम करण्यासाठी सांगितले. मी ज्या वेळेस कप ठेवण्यासाठी किचनमध्ये जाऊ लागलो त्याच वेळेस पूनमने माझा हात पकडला आणि मला तिच्या अंगावर ओढले. तेव्हा मी पूनमला म्हणालो, क्या बात है पूनम, आज ज़्यादा ही प्यार मेरे ऊपर उमड़ रहा है. आमच्या दोघांचे ओठ एकमेकांच्या जवळ होते आणि आम्ही एकमेकांच्या डोळ्यात एकटाच नजरेने पाहत होतो. हळूहळू पूनमने मला तिच्या मिठीत ओढले. आम्ही एकमेकांच्या मिठीत एवढे घट्ट सांभाळून गेलो की आम्हाला वेळेचे भानही राहिले नव्हते. मग हळूहळू आम्ही आमचे कपडे बाजूला ठेवले आणि एकमेकांचा ओठांचा रस चाखण्यास सुरुवात केली. तब्बल अर्धा तासापर्यंत आम्ही एकमेकांच्या प्रेमात रंगून गेलो होतो. जी पूनमच्या मनातील इच्छा होती ती आज पूर्ण झाली होती. पूनमला मला सोडायची अजिबात इच्छा होत नव्हती. जोपर्यंत आंटी कामावरून येत नाही तोपर्यंत मी पूनमजवळच राहून मजा घेत राहिलो. आता दररोज आमचे नित्यनियम झाले होते. ज्यावेळेस आंटी कामावर जायची त्याच वेळेस पूनम मला फोन करून तिच्याजवळ बोलवायची आणि आम्ही असेच आठवड्यावर एकमेकांवर भरभरून तिच्या घरात प्रेम करत राहिलो. पण त्याचा परिणाम एवढ्या उलट होईल याची कल्पना आम्ही दोघांनीही केली नव्हती. हळूहळू पूनमचा पायही आता बरा होऊ लागला होता. तिला पहिलेपेक्षा आता चांगल्या पद्धतीने चालता येऊ लागले होते. एके दिवशी ज्या वेळेस आंटी शाळेत गेली होती त्याच वेळेस पूनमने मला फोन करून तिच्या घरी बोलावले होते. पूनमला
माझ्याशिवाय चित्त लागतच नव्हतं आणि त्या संधीचा फायदा घेऊन आम्ही दोघंही एकमेकांवर पहिल्या पद्धतीप्रमाणे भरभरून प्रेम करत होतो. आणि अचानक आंटीच्या लक्षात आले की त्यांना पगारासाठी दुसऱ्या बँक अकाउंट नंबर द्यायचा होता आणि त्या अकाउंट नंबरची झेरॉक्स कॉपी ते घरीच विसरल्या होत्या आणि ते घेण्यासाठी त्या शाळेतून घरी निघाल्या. इकडे मी व पूनम एकमेकांच्या मिठीत होतो आणि ज्या वेळेस आमचे ओठ एकमेकांच्या ओठांचे रस चाखत होते त्याच वेळेस आंटीने आम्हा दोघांना लांबूनच पाहिले आणि त्यांना विश्वासच बसत नव्हता की अजय आणि पूनम हे एकमेकांच्या प्रेमात आहेत. त्या मुद्दामून खाली उतरल्या आणि खालच्याच दार त्यांनी जोरात आदळला. तेव्हा आम्ही दोघं लवकर भानावर आलो आणि एकमेकांपासून लांब बसून राहिलो. त्याच वेळेस आंटी परत घरात शिरल्या आणि मला पाहून म्हणाल्या, अजय, तुम रोज मैं स्कूल जाने के बाद आते हो क्या घर पे? त्यावर मी आंटीला म्हणालो, नहीं तो आंटी, मैं अभी 5 मिनट पहले ही आया था पूनम की तबीयत की पूछताछ करने. आंटीने कपाटावर पडलेले झेरॉक्सची प्रत हातात घेतली आणि मला म्हणाली, अजय, तुम मेरे साथ नीचे आओगे? कुछ काम था, मुझे बैंक अकाउंट के बारे में तुमसे पूछताछ करनी थी. मुझे सैलरी के लिए नया अकाउंट देना था ना, क्या प्रोसीजर करना पड़ता है वो थोड़ा मुझे बता देना. तेव्हा मी आंटीला म्हणालो, चलो आंटी, मैं आपको सब प्रोसीजर बता देता हूँ. जेव्हा मी आणि आंटी खाली आलो तेव्हा आंटी मला म्हणाली, देखो अजय, तुम ये मत सोचो कि तुम मेरे मकान मालिक के लड़के हो इसलिए मैं तुम्हें कुछ नहीं बोलूँगी. मैंने तुम दोनों को एक दूसरे के बाहों में बाहें डालते हुए देखा है. मेरी लड़की की शादी को अभी खाली 10 दिन बचे हैं. उसकी ज़िंदगी मत ख़राब करो. मुझे पता है तुम दोनों में काफ़ी प्यार है, मगर तुम समझदार हो, तुम इस चीज़ को समझो अजय. तेव्हा मी आंटीला म्हणालो, ठीक है आंटी, आप भी सही कह रही हो. मैं अभी पूनम से मिलना जुलना कम कर दूंगा जब तक उसकी शादी नहीं हो जाती तब तक. तेव्हा आंटी मला म्हणाली, अजय, मुझे तुमसे यही उम्मीद थी. मी आंटीला एवढं सांगून घरी निघालो. याचा अर्थ आमच्या प्रेमाबद्दल तर आंटीला कळालेच आहे. जर आईवडिलांना समजले तर माझ्याबद्दल ते काय विचार करतील याच गोष्टीचा प्रश्न मला पडला होता. आता पूनमशी जास्त संपर्क साधायचा नाही असा मी मनात ठाम निर्णय घेतला होता. मी आता आंटीच्या संपर्कात जास्त राहायचो, कारण पूनमच्या लग्नासाठी लागणाऱ्या सर्व सामानाची जिम्मेदारी मी स्वतः घेतली होती. मी पूनमला व आंटीला गाडीत बसून पार्लर बुक करण्यासाठी घेऊन गेलो. तेव्हा पूनम माझ्याशी बोलत होती, पण मी पूनमजवळ एक शब्दही बोलत नव्हतो. तिच्या मनात माझ्याबद्दल काय सुरू होते ते मला काहीच समजू शकत नव्हते. पण ती फार रागावली होती माझ्यावर, एवढं तिच्या चेहऱ्यावरून मला कळत होते. तिचं पार्लरवाल्या बाईकडे सुद्धा लक्ष नव्हतं. आंटी समोर असतानाही ती माझ्याकडेच पाहत होती आणि मी तिच्याकडे पाहत होतो. तिच्या चेहऱ्यावर राग मला स्पष्ट दिसत होता. पार्लर बुक झाल्यानंतर आम्ही घराकडे परत जात असताना ती गाडीमधूनच मला फोन करत होती, पण मी तिचा फोन उचलत नव्हतो. तिला मला भेटण्याची तळमळ अधिकच वाढत होती, कारण ती जेव्हा बेडवर होती तेव्हा तिच्या मदतीसाठी मी तिच्याजवळ होतो. काही मिनिटातच मंडपवाल्यालाही फोन लावल्यावर तो आंटीच्या घरी येऊन पोचला होता. हॉल व मंडप एकाच ठिकाणी असल्यामुळे जास्त फिरण्याची आम्हाला गरज पडली नाही, म्हणून तेही काम बजेटमध्ये आम्ही बुक करून घेतले. आता पूनमच्या लग्नाला 2च दिवस राहिले होते. माझेही पूनमच्या घरी जाणे बंदच होते, कारण आंटीनेही लग्नासाठी शाळेतून 15 दिवसाची सुट्टी घेतली होती आणि संध्याकाळच्या वेळेस 6 वाजेच्या सुमारास यावेळेस आई आणि वडील वॉकिंगसाठी बाहेर गेले होते. त्याच वेळेस पूनम माझ्या घरी आली आणि मला म्हणू लागली, क्या हुआ अजय, कुछ गलती हुई क्या मुझसे? क्यों बात नहीं कर रहे हो मुझसे? क्यों मिलने नहीं आ रहे हो मुझको? तेव्हा मी पूनमला म्हणालो, पूनम, यह रोज़ का अपना मिलना अभी ठीक नहीं है. 2 दिन बाद तुम्हारी शादी है और शादी के बाद अगर मैं तुम्हें नहीं दिखाई दूंगा तो तुम्हें काफ़ी बेचैनी महसूस होंगी, इसलिए मैं तुमसे दूरी बनाए रखा हूँ.
तेव्हा पूनम माझ्याजवळ येऊन उभी राहिली. देखो अजय, मेरे दिलो दिमाग में सिर्फ तुम हो. मैंने तुमसे अपने जान से भी ज़्यादा प्यार किया है. अगर मुझे इस शादी को तोड़वानी भी पड़ेगी तो भी मैं पीछे नहीं हटूंगी. मगर मुझसे बातें और प्यार करना तुम कभी बंद मत करना, क्योंकि मुझे तुम दिखाई नहीं देते हो तो अकेलापन महसूस होता है. एवढं बोलून पूनमले लागले माझ्या ओठांवर ओठ टिकवले आणि आम्ही एकमेकांच्या प्रेमात रंगून गेलो. भरपूर दिवसानंतर पूनमला मी आज मिठीत घेतले होते. परत आज मी पूनमला भरभरून प्रेम करून खुश केले होते. पूनमला माझ्यापासून लांब जायची अजिबात इच्छा होत नव्हती. तरी तिला समजून मी घरी पाठवले. देखो पूनम, मेरे मम्मी पापा बाहर घूमने गए हैं. अगर वो इस वक्त हमें इस हालत में देख लेंगे तो फिर से बहुत बड़ा लफड़ा हो जाएगा. मैं तुमसे विनती करता हूँ कि तुम अपने घर चली जाओ. मैं कल शाम को तुम्हें मिलने तुम्हारे घर पक्का आऊँगा. पूनमला सांत्वन देऊन ती परत तिच्या घरी गेली आणि परवाचा दिवस आज उगवला होता. पूनमचे लग्न हे मॅरेज हॉलमध्ये होणार होते. आम्ही सर्व तयारी करून तिच्या लग्नासाठी गेलो. पूनम फार नाराज होती, कारण तिचं खरं प्रेम मी होतो आणि लग्न ती दुसऱ्याजवळ करणार होती. पूनम ही मला फार आवडायला लागली होती. मनात होते की आईबाबांना सर्व सांगावे तिच्याबद्दल, पण भीती वाटत होती. 12 वाजेच्या सुमारास मंगलाष्टकाची वेळ झाली होती. नवरा नवरी स्टेजवर उभे होते. हातात हार होता, पण पूनमची आणि माझी नजर एकमेकांना शोधत होती. आणि अचानक ज्या वेळेस मी तिला दिसलो त्याच वेळेस सर्व लोकांसोबत तिने तो हार खाली टाकला आणि माझ्याजवळ ती धावत आली आणि मला म्हणाली, अजय, अभी भी वक्त हमारे हाथ में है. तुम खाली हाँ बोलो, मैं इस शादी को रुकवा दूंगी. तेवढ्यात आईबाबांकडे पाहिले आणि त्यांना सांगितले, आई, मी आणि पूनम एक दुसऱ्यांवर भरपूर प्रेम करतो. माझी पण इच्छा तिच्याशी लग्न करायची आहे. तुमची इच्छा असेल तर मी ह्या लग्नाला तिला होकार देऊ शकेल, नाहीतर तिच्या त्याच मुलाशी लग्न होईल. तेव्हा आईबाबांनीही माझ्या आनंदासाठी तिच्याशी लग्न करण्यास होकार दिला. आणि त्याच वेळेस मी आणि पूनमने त्याच मंडपात एकमेकांना सर्वांसमोर मिठीत घेऊन आम्ही आमचे लग्न लावले. आमच्या लग्नाला मनातल्या मनात आंटीचाही होकार होता, कारण त्यांची मुलगी घरासमोरच राहणार होती. आणि माझ्यावर आंटीचा भरपूर विश्वास होता, कारण मी निर्व्यसनी मुलगा होतो आणि माझ्यासारखाच जावई त्यांनाही हवा होता. अशा प्रकारे आंटीच्या मुलीच्या लग्ना अगोदरच तिला आंटीच्या घरात खुश ठेवून आता ती माझ्या घरात आनंदात राहणार होती.